त्याने आपले फलंदाज मैदानात उतरावे. कासेवाडी संघाला विनंती आहे की त्याने आपले फलंदाज मैदानात उतरायचे आहे लवकरात लवकर. कासेवाडी संघाला विनंती आहे की त्याने आपला एक खेळाडू इकडे पाठवायचा आहे. खामगाव संघाला सुद्धा विनंती आहे त्यांचा एक प्रतिनिधी मंचाकडे पाठवायचा आहे. खामगाव सांगी संघाचा खेळाडू अक्षय काते याला विनंती करतो की त्याने मंचाकडे यायचं आहे. मागे झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला डिक्लेअर झालेला आहे. कासेवाडी संघाचे बॅट्समन मैदानाचा ताबा घेत आहेत. ऋतिक आणि वसंत जा ना मित्र वरती जा ना. हां ऋतिक आणि वसंत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विराज रिकामे याला विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन अक्षय काते मामाला पहिल्याच बॉलमध्ये बोल्ड केलेला आहे त्याने आपल्या आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून सामनावीराचं पारितोषिक पटकावलेलं आहे. मामा कुठे आहेत? मामाना फायनल मॅच साठी मामाना अक्षय कातेचे मामा चंदू कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. त्यांच्या हाते पारितोषिक द्यायचं आहे. त्यांनी मामाला 0वर पहिल्याच चेंडूवर यॉर्कर लेंथने बोल्ड केला होता. मी त्यांना विनंती करतो की मामाचा खामगाव संघ एक प्रतिनिधी पहिल्या चेंडूवर लेपगोलवाडीचे सिनियर खेळाडू यांचा प्रथम कासेवाडी वर्सेस खामगाव केतन एक अटीतटीची लढत आपल्या समोर आलेली आहे. ते म्हणजे वाघजाई माता चषक 2025 YouTube लाईव्हचा हा सोहळा आणि त्या सोहळ्यामधली ही रंगतदार मॅच आपल्या समोर कासेवाडी वर्सेस खामगाव केतन. प्रथम वर होतोय हल्ला बॉल आणि हा कॅच ड्रॉप होतोय. ऋतिका महाडिक याला मिळतंय जीवदान. पहिला चेंडू अवांतर चेंडू होता आणि त्यानंतर मात्र फटका मारायचा होता, जोरकस फटका मारायचा होता, परंतु उंची जास्त मिळाली आणि लांबी कमी आणि मिळतंय ते जीवदान. ऋतिक महाडिक एक ऑलराऊंडर खेळाडू, कासेवाडी संघाचा उगवता स्टार आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म स्टार म्हणलं तरी हरकत नाही. हा गॅप मध्ये आहे, लॉंग ऑनच्या दिशेने जाणारा हा दणदणीत आणि खणखणीत पहिला चौकार येतोय कासेवाडी संघासाठी. ऋतिक महाडिक याच्या बॅट मधून. याला म्हणतात जलेपे नमक छिडकना. याच्या अगोदरच्या बॉलवर मात्र कॅच ड्रॉप केला होता त्याचा आणि तदनंतरच्या बॉलवर मात्र हल्ला बॉल करत असताना चौकार वसूल केलेला आहे, तो म्हणजे ऋतिक महाडिक यांनी. प्रथम कांबळेवर मात्र अटॅक करत असताना पाहायला मिळतोय ऋतिक महाडिक, मॅन फ्रॉम कासेवाडी. खर तर खूप ट्रॅव्हल करून ही टीम मात्र आता इथे शिरकत करत आहे वाघजाई माता चषक 2025 मध्ये. ऋतिका महाडिकचा धमाका जसा आला तसा पाठवून दिला आणि हा येतो उत्तुंग हाय अँड हँडसम षटकार. ऋतिका महाडिक ऑन फायर. आतापर्यंत 12 धावा वसूल केलेल्या आहेत आणि एक अवांतर अशा 13 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजे कासेवाडी संघाच्या. प्रथम कांबळेवर करतोय हल्ला बॉल. एक चान्स बनला होता
आणि तो चान्स गमावल्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर एक चौकार आणि षटकार वसूल केलाय तो म्हणजे ऋतिक महाडिक याने. काय सुरेख फलंदाजी करतोय, किती महागात पडणार आहे ऋतिक महाडिक याला दिलेलं जीवदान हे पाहण्यालायक असेल. खरं तर ऋतिक महाडिक सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त फॉर्म मध्ये असणारा कासेवाडीचा हा युवा स्टार फलंदाज आपण पाहतोय आणि त्यालाच मिळालेलं आहे जीवदान. पहिल्या चेंडूवरती मात्र जीवदान दिलेलं आहे आणि ते जीवदान आता किती घातकी ठरतंय खामगाव या संघासाठी ते पाहण्यालायक असेल. दोन्ही ताकदवर संघ म्हणून नावाजलेले आहेत गवळी समाजात आणि परत एकदा उंच आहे चेंडू, चान्स बनतोय का स्वतः केतन झेल खाली आणि हा सुद्धा झेल भूदान झालेला आहे. दुसरा चान्स देतोय तो ऋतिक महाडिक याला. आज मात्र स्टार जोरकस आहे ते ऋतिक महाडिक याचे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. ऋतिक महाडिक थांबायचं नाव घेईन आणि त्यात 2 कॅचेस मात्र मिस केलेले आहेत त्या म्हणजे खामगाव या संघाने. परत एकदा फिरवून मारायचा होता, अंगाचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात मात्र धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होती ती बिनबाद 16 धावा पहिला ओव्हर प्रगती पथावर. आतापर्यंत मात्र हा खेळीमेळीचा ओव्हर म्हणू शकतो कारण पहिला अवांतर चेंडू तर नंतर ऋतिक का त्याचा एक जोरकस फटका होता परंतु त्याला लांबी नव्हती, फक्त उंची होती आणि तिथे झेल भूदान करण्यात आला. तदनंतर चौकार आला, नंतर षटकार, परत एकदा चान्स बनला, तिथे सुद्धा झेल भूदान झाला. अशा प्रकारे मात्र आतापर्यंत हवी झालाय तो संघ म्हणजे कासेवाडी संघ. या पहिल्या षटकाच्या खेळात वसंत खेडेकर एक एक्सपिरियन्स खेळाडू कासेवाडी संघाचा 2 हे रायटी बॅट्समन धमाकेदार आणि धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 18. पुढील होणारे सामने हे 2 षटकांचे असतील. सगळ्या संघांना सूचित करीत आहे की पुढील होणारे सामने 2 षटकांचे असतील. पुढील होणारे सामने 2 षटकांचे असतील. पुढील होणारा सामना खामगाव विकू वर्सेस आणि येतोय आता गोलंदाजी सामना खामगाव भिकू वर्सेस गुडुम. खामगाव संघाचा कर्णधार भिकू याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. खामगाव संघाचा कर्णधार भिकू याला विनंती करतो की पुढील होणाऱ्या सामन्यासाठी टॉस साठी यायचं आहे. स्टार ऑलराऊंडर कृपेश खताते आणि बॉलिंग मार्कर कर्णधार सुधीर याला विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचाजवळ यायचं आहे. पाचारण करण्यात आलेलं आहे. कृपेश काय मॅजिक करेल आपल्या संघासाठी, एक ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी लागते. या संघामध्ये महत्वाचा कणा आहे तो खामगाव केतन या संघाचा कृपेश खताते. दबदबा आहे आपल्या नावाचा बनवलेला, गोलंदाजी असो या फलंदाजी सळो की पळो करून सोडणारा हा प्लेयर मात्र आता या नायगाव नगरीमध्ये काय कमाल करेल आपल्या संघासाठी. ऋतिकला पहिला चेंडू अंगाचा वेध घेणारा लेगबाईच्या स्वरूपात मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू नाही शकला. रनआउटचा चान्स होता परंतु तो मिस केलाय. अशा प्रकारे धावसंख्या झाली येते 19 आणि आता सामना करेल तो म्हणजे वसंत खेडेकर. कोडीगुम संघाचा कर्णधार सुधीर याला फुलटॉस होता परंतु वेगात डिसीव झाला तो म्हणजे वसंत खेडेकर. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय कारण खूप रनिंग फास्ट करून मात्र स्वतःच्या गोलंदाजी फील्ड करतोय तो म्हणजे कृपेश खताते. ऑलराऊंडर का म्हटलं जातं, ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी का लागते हे परत एकदा दाखवत असताना मैदानात स्टार ऑलराऊंडर खामगाव संघाचा कृपेश खताते आणि आता समोर उभा ठाकलाय तो म्हणजे ऋतिक कासेवाडी संघाचा स्टार ऑलराऊंडर. 2 बेस्ट ऑलराऊंडरची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर वनचा चेंडू त्याचा समाचार घेतोय का, हा चेंडू उंच हवेत आहे आणि हा मोठा मासा गळाला. ऋतिक झेलबाद बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका. सामना कोडेगाव वर्सेस खामगाव. विराजला विनंती करतो की त्यांनी टॉस करायचा आहे. मोठा झटका लागलाय खरं तर ऋतिकच्या स्वरूपाने आणि खरं तर फसवलं होतं स्लोवर 1 चेंडू परंतु तेवढा ताकदीने फटका मारला होता परंतु काहीसा फटका ताकद कमी पडली आणि झेलवाद होऊन परतत असताना मिडॉनच्या दिशेने ऋतिक आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे पंकज वाजे. खामगाव संघाने टॉस जिंकला आहे. सुरेख फटका लेग ग्लान्स फाईन लेगच्या दिशेने जाणारा चेंडू तिथे फिल्डर आहे
शॉर्ट फाईन लेगला फील्ड करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 रन घेण्यापासून रोखू नाही शकलेला खामगाव संघ आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली होती 22. 1 बाद 22 धावा आतापर्यंत. 2 ओव्हरचे असतील. पुढील रुपेश. होणारे सामने 2 षटकांचे असतील. पुढील होणारे सामने 2 षटकांचे असतील. कृपेश खतातेने आतापर्यंत ब्रेक लावलंय ते म्हणजे या रन स्कोरिंग वर. आणि हा परत एकदा बॅटची एज घेऊन चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा झटका मोठा हादरा बसतोय. पंकू वाजे बॅक टू द पॅव्हेलियन. अप्रतिम गोलंदाजी करतोय कृपेश खताते. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून का त्याची वर्णी लागते हे सिद्ध करत असताना आणि आपल्या संघासाठी 2 अति महत्वाचे गडी मात्र त्याने गारद केलेले आहेत कासेवाडी संघाचे. आणि कुठेतरी मात्र मोठा खिंडार पडलाय तो कासेवाडी संघाच्या या बॅटिंग लाईनअपला. खरं तर ऋतिक महाडिक याचा मोठा विकेट आणि तदनंतर मात्र एक क्लासिकल बॅट्समन पंकज वाजे याचा विकेट, असे 2 मोठे विकेट घेण्यात यशस्वी झाला. आणि आतापर्यंत फक्त त्याने 4 धावा खर्ची घातलेल्या आहेत या षटकामध्ये. धावसंख्या स्थिर आहे 2 बाद 22 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अंगाचा वेध घ्यायचा होता परंतु तेवढाच चतुर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे ओमकार महाडिक. एका युवा स्टार ऑलराऊंडर म्हणून याची सुद्धा वर्णी लागते. अक्षरशः टीमच्या गरजेच्या वेळेला येऊन फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे ओमकार महाडिक. परत एकदा तसाच मारा करायचा होता. पंच दंडित करतायत आणि हा वाईड अवांतर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 24. 2 बाद 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र काहीस भरकटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कृपेश खताते. आणि खरोखरच उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि त्याचा कुठेतरी जोरकस आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढला आणि तिथे फिल्डर हजर आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने मात्र स्कोर झालाय तो म्हणजे 25. 2 बाद 25 धावा. कृपेशची सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कारण त्याने फक्त धावा खर्ची घातल्या 7 आणि 2 महत्वाचे अति महत्वाचे गडी गारद केले ते म्हणजे कासेवाडी संघाचे. धावा गतीवर कुठेतरी ब्रेक लावण्यात यशस्वी झाला तो म्हणजे कृपेश खताते. एक मिनिट. गावचे सल्लागार जयदीप गायकर, दिनेश लटके, नंदू लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यासोबत प्रकाश कांबळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. वाघजाई माता क्रिकेट संघ त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. त्याचबरोबर अमित लाड आणि युवा उद्योजक सुरेश लाड सुद्धा इथे उपस्थित आहेत. सुरेश लटके, सुरेश लटके, युवा उद्योजक सुरेश लटके सुद्धा इथे उपस्थित आहेत. शुभम वाजे आलाय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन सामना करेल तो म्हणजे ओमकार. आणि हा ध्वस्त मस्त उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बॉल. ओमकार महाडिक बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा हादरा बसतो तो म्हणजे कासेवाडी संघाला. आणि आता येतोय तो म्हणजे स्टार बॅट्समन विवेक वाजे. शुभम वाजे कमालीचा चेंडू टाकला त्याने आणि त्याच्यात मात्र त्रिफळाचीत बाद केलं. खरं तर ओमकार महाडिकचा प्रयास होता की जरा आतमध्ये येऊन लेगच्या दिशेने त्याला चेंडू फटकावायचा होता परंतु कोणताही चान्स दिला नाही. चांगला वेग आहे ते म्हणजे शुभम वाजे याच्याकडे. आणि हा मोठा गडी गारद करत असताना शुभम वाजे पहिल्याच्या चेंडूवर मात्र विकेट घेण्यात यशस्वी झाला. आणि आता क्रीजवर दाखल झालाय तो म्हणजे कॅप्टन कोल विवेक वाजे, माजी कॅप्टन कासेवाडी संघाचा. पंच नो घोषित करतायत आणि अवांतर चेंडू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 26. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 5 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. शुभम वाजे वर्सेस विवेक वाजेचा हा सामना अजूनही वसंत खेडेकर मैदानात आहे. शांत आहे विवेक दर्गे. ओहो, स्लोवर 1 पद्धतीने चेंडू हाताळणी केली होती आणि चकवा देण्यात यशस्वी झालाय तो विवेक दर्गे याला. शुभम वाजेची तारीफ करावी लागेल. एक यंगस्टर गोलंदाज आहे परंतु कोणताही दबाव न घेता मात्र गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. कर्णधाराने दाखवलेला विश्वास मात्र इथे सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय. युवा स्टार शुभम वाजे
विवेक दर्गे. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे खरं तर कासेवाडी संघाला. 26 धावा फलकावर लागलेले आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आणि त्यातला हा मोठा फटका आहे का तर नाही. फक्त उंची जास्त आहे आणि लांबी कमी आणि हा मोठा मासा गळायला लागतोय. विवेक वाजे बॅक टू द पवेलियन. आता मात्र केतन चूक करत नाहीये. जी चूक ऋतिक माडिकच्या वेळेला केली होती ती मात्र आता भरपाई करत असताना मोठा गडी गारद करतोय विवेक दर्गे. बॅक टू द पॅव्हेलियन. शुभम वाजेची तारीफ करावी लागेल खरं तर. निर्वाणीचा आणि हानामारीचा षटक टाकण्यासाठी आला परंतु 2 मोठे मासे गळाला लावलेत आतापर्यंत. आणि विवेक दर्गेची आता जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय विकी महाडिक. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पहिल्या इनिंग मधले किती धावा करण्याचा माणूस असेल खरं तर मोठे फटके मारण्याच्या नादात मात्र आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपल्याला 4 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पुन्हा एकदा विकी साठी आणि हा काहीसा अवांतर पद्धतीचा चेंडू हाताळला होता तो शुभम वाजे याने. धावसंख्येत बरोबर ती धावसंख्या झाली आहे ती 27. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत मला असं वाटतं फक्त 2 वाईटच्या स्वरूपात धावा खर्च केलेल्या आहेत त्या शुभम वाजे यांनी. तारीफ करावी अशी गोलंदाजी मात्र चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी करताना शेवटच्या षटकामध्ये बॅटची कडा घेऊन विकेटीच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू परंतु तेवढंच चपळाईने क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे कृपेश. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि वसंत खेडेकर आता भरपूर वेळेनंतर मात्र आता स्ट्राईक एंडला आलेला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा घ्यायचा त्याचे नक्कीच प्रयत्न असेल. 28 धावा फलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंमध्ये किती धावा करणार याच्यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. आणि वसंत खेडेकर जो की ओपनिंग साठी आला होता हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची गिनती केली जाते आता मात्र त्याला ते सिद्ध करावं लागेल. 2 चेंडूंचा समाचार मात्र घ्यावा लागेल जर एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. कारण खामगाव संघ सुद्धा एक ताकदवर संघ चांगला बॅटिंग लाईनअप असलेला संघ म्हणून ओळखला जातो. ओहो काय सुरेख गोलंदाजी काय सुरेख गोलंदाजी. ब्लॉकचा मारा अक्षरशः यॉर्कर आणि सटीक यॉर्कर वापरलाय. गोलंदाजीतला ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला बोललं जातं यॉर्कर आणि त्या यॉर्करचा सटीक वापर आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः बांधून ठेवलं होतं ते म्हणजे वसंत खेडेकर. याला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू आणि आता शेवटचा चेंडू या इनिंग मधला. धावा स्थिर आहेत 28 धावा. दोन धावा घेण्यात यशस्वी वसंत खेडेकर आणि लीगल चेंडू घोषित करतायत पंच. अशा प्रकारे धावा लागलाय धाव फलकावर त्या म्हणजे 30 आणि 10च्या सरासरीने मात्र धावा काढण्यात यशस्वी झाले तो म्हणजे कासेवाडी संघ. पहिल्या षटकात मला असं वाटतं 18 धावा आल्या होत्या आणि तदनंतर फक्त 12 धावा आलेल्या आहेत 2 षटकांमध्ये. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम कमबॅक केलाय तो खामगाव या संघाने. ऋतिक महाडिक जसा परतला तसा मात्र धावांचा वेग मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि आता गरज असेल ती खामगाव संघाला 31 धावांची. आता बोलून घेऊ काय. प्रितेश कांबळे हरीश ठसा याला विनंती करतो की मी गावचे सल्लागार जयदीप गायकर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे इथे खाली. प्रकाश कांबळे दिनेश लटके आणि नंदू लाड यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे. प्रितेश कांबळे शिवा टसाळ आणि हरीश टसाळ संजय लाट गावचे सल्लागार यांना मी विनंती करतो की त्यांनी जयदीप गायकर यांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. प्रितेश कांबळे याला मी विनंती करतो की त्यांनी दिनेश लटके यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. अमित लाड याला विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रितेश कांबळे याला विनंती करतो की त्यांनी
प्रकाश कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. हरीश ठसाल याला मी विनंती करतो की त्यांनी नंदू लाड यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. हरीश ठसाल याला मी विनंती करतो की संजय लाड यांना विनंती करतो की त्यांनी गावचे युवा उद्योजक सुरेश लटके यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. गावचे युवा उद्योजक सुरेश लटके यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. या सामन्यांसाठी आपल्याला सामनेवीरांचं पुरस्कार पारितोषिक चषक दिले आहे ते सुरेश लटके तेजस हाड यांच्याकडून देण्यात आलं आहे. अमित लाड याला विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. विराज याला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. फास्ट करायचं आहे पंच. अंपायर थोडा स्पीड अप रखना प्लीज. अरविंद तटकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. कासेवाडीचे सदस्य इथे कसबेवाडीचे सदस्य वाघजाई माता क्रिकेट संघाचे सामने पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी संतोष लाड यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गावातर्फे अरविंद तटकरे कासबेवाडी यांचं पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. धन्यवाद. मी पंचांना विनंती करतो की त्यांनी सामने त्वरित चालू करावे. पुढील होणारे सामना खामगाव वर्सेस घोडेघुम सामने 2 षटकांचे असतील. शंकर बिरवाटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. शंकर बिरवाटकर, मी जयदीप गायकर यांना जरा विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून उपलब्ध झालं ते कुमार दक्ष शंकर बिरवाटकर यांच्याकडून. मी गावातर्फे आणि लेफगोलवाडी गावातर्फे खामगाव गावचे सुपुत्र आणि खामगाव गावचे माजी कर्णधार शंकर बिरवाटकर यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी खामगावचे सुपुत्र यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 31 धावांचा आव्हान आहे आणि खामगाव गौलवाडीसाठी एक सुवर्ण संधी आहे. रुपेश माटे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 100 रुपये जाहीर झालेले आहेत, याची नोंद घ्यायची आहे. केतन कातेचा धमाका स्टेट डाऊन द ग्राउंड येतोय. हा पहिला खणखणीत आणि झणझणीत चौकार. पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र आता हल्ला बोल करतोय तो म्हणजे केतन काते. स्वतः कॅप्टन आता मात्र ओपनिंग साठी सज्ज झालाय आपल्या संघासाठी आणि ती सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन वाहत असताना आपण पाहतोय. केतन काते एका झेल सुटला होता, तदनंतर मात्र ती चूक परत केली नाही आणि आता फलंदाजीसाठी मात्र आपली बॅट तळपवताना दिसतोय. केतन ऋतिक महाडिक वर होतोय हल्ला बोल. सुरेख सुरेख गोलंदाजी ऋतिक महाडिक यासाठी ओळखला जातो. जेवढी सुंदर त्याची बॅटिंग, जेवढी खतरनाक बॅटिंग करतो त्याहून चांगली गोलंदाजी आणि त्याहून खतरनाक गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. युवा स्टार कासेवाडी गावचा हा सुपुत्र ऋतिक महाडिक. 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक पहिला चेंडू डॉट, नंतर चौकार, नंतर परत डॉट. हाप्पे चेंडू होता, त्याला पटकावून लावायचा होता, पूल करायचा होता, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण वसंत खेडेकर यांच्याकडून होताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर लागलेल्या आणि आता या षटकात मात्र पहिल्यांदाच येतोय बॅटिंग स्ट्राईकला, तो म्हणजे कृपेश खताते. आतापर्यंत संत सुरुवात. खरं तर 10च्या रन रेटनेच धावा कुटायच्या आहेत, त्या म्हणजे खामगाव गौलवाडी या संघाला, आणि त्याच दिशेने त्यांचं मात्र प्रयत्न चालू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ऋतिक सुद्धा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करणार.
सुरेख सुरेख, परंतु पंच दंडित करतायत आणि वाईड घोषित करतायत, दंडित करतायत गोलंदाजाला, अवांतर घोषित करतायत. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली आहे ती 6. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील आणि आता 6 ही धावसंख्या लागलेली आहे धावफलकावर. 10च्या रन रेटनी मात्र स्कोर करायचा आहे, तो म्हणजे खामगाव गवलवाडी या संघाला. अटीतटीची लढत, लो स्कोरिंग मॅच असली तरी मात्र रंगत असणार या मॅच मध्ये, यात शंका नाही. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, अक्षरशः फिरून मारायचा होता परंतु डिसीव करतोय तो म्हणजे ऋतिक महाडी. कृपेश खताते याला धावसंख्या स्थिर झाली, धावसंख्या आहे 6 आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने तिथे फील्ड होईल आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पंचांकडे अपील करत असताना आणि केतन बॅक टू द पॅव्हेलियन. रनआउटच्या स्वरूपात पहिला मोठा हादरा बसतोय तो म्हणजे खामगाव गवलवाडी या संघाला आणि 7 धावा धावपळकावर लागले आहेत. 1 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 24 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे ऋतिक महाडिक याच्याकडून. खरोखरच बॅटिंग मध्ये सुद्धा कमाल केली होती. वैयक्तिक 15 धावा त्यांनी स्कोर केल्या होत्या. तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी आला, मैदानात दाखल झाला आणि फक्त 7 धावा खर्ची घातलेल्या आहेत आणि तदनंतर मात्र 1 विकेट घेण्यात सुद्धा यशस्वी झाले. रनआउटच्या स्वरूपात मात्र केतन काते ज्याने हल्ला बॉल केला होता, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार वसूल केला होता, त्याला मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात यशस्वी. आणि आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे ते म्हणजे अरुण धुमाल, एक युवा स्टार कासेवाडी गावचा. खामगावचा एक प्रतिनिधी, खामगाव संघ, बॅट्समन नेम प्रतिनिधी नाही आहे तुमचा, श्रीकांत. श्रीकांत आलाय केतनच्या जागा भरून काढण्यासाठी आणि पहिल्याच चेंडूवर मात्र आपली भूमिका चोखपणे पार पाडत असताना आपण पाहतोय कृपेश खतातेला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा मानस आणि त्यात तो यशस्वी होते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू, सुरेख फिल्डिंग म्हणावी लागेल. थोडंसं डिव्हिएशन आलं होतं ग्राउंड वरती आणि तेवढ्याच चपळाईने चतुरतेने फील्ड करत असताना अष्टपैलू खेळाडू ऋतिक महाडिक, खरोखरच अष्टपैलू असण्याची आपली मात्र इथे करिश्मा दाखवत असताना मैदानात आपण पाहतोय ऋतिक महाडिक याला. अरुण आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळलेली आहे. फक्त 2 चेंडूवर फक्त 2 धावा त्याने खर्ची घातलेल्या आहेत. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा फक्त 1च धाव. अशा प्रकारे धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे ती 10. 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे खामगाव गवलवाडी या संघाला. कृपेश खताते वर आता मात्र दारोमदार असेल या सामन्यात. मात्र जर विजयी व्हायचं असेल खामगाव या संघाला. सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा मात्र जातोय. कॅमेरामॅनला सलामी देणार. हाय अँड हँडसम, इट्स अ बिग हिट. षटकार याचसाठी कृपेश खताते शांत आहे. त्याला माहिती आहे कोणत्या पद्धतीने खेळायचं आहे आणि मैदानात मात्र चेस मास्टर म्हणून त्याला 16 धावा या धावपळकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र हल्ला बॉल होतोय. आता थोडासा सामना खुला होतोय आणि करतोय कोण तर कृपेश खताते. अरुणवर मात्र हल्ला बॉल केलाय. एक चान्स आणि त्याच्यावर मात्र त्याने मौके पे चौका नाही तर षटकार ठोकलाय तो म्हणजे कृपेश खताते. 16 धावा धावपळकावर. परत एकदा लेगच्या दिशेने अंगाचा वेध घेणारा चेंडू होता, तेवढ्या ताकदीने मात्र पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत आणि खणखणीत. इट्स अ षटकार.
बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र हल्ला बोल केलाय. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अरुण आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये आला असेल आणि 9 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. या 2 षटकाराने मात्र सामन्याचं चित्र पलटवून लावलेलं आहे आणि याचसाठी ओळखला जातो तो म्हणजे कृपेश खताते. शांत संयमी खेळी आतापर्यंत करत होता, परंतु एक चूक आणि त्याच्यावर मात्र त्याचा खरपूस समाचार घेत असताना आपण पाहतोय तो म्हणजे कृपेश खताते. याच डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंगसाठी, एक्सप्लोजिव्ह बॅटिंगसाठी ओळखला जातो तो म्हणजे कृपेश खताते. शांत संयमी खेळ करत असताना अचानक मध्येच हल्ला बोल करण्यासाठी ओळखला जातो अरुण. पुन्हा एकदा परत एकदा फिरवून मारलाय लेगच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगला तिथे फिल्डर आहे, परंतु हा बॅक टू बॅक षटकार हॅट्रिक आणि मला असं वाटतं 300 रुपये लागू झालेले आहेत. ते म्हणजे रुपेश माटे यांनी जे लावले होते त्यांना मात्र 300 रुपये लागू झालेले आहेत कृपेश खताते यांना. 3 बॅक टू बॅक पहिले या टुर्नामेंटची सिक्सर हॅट्रिक कुणाच्या बॅट मधून आले तर तो कृपेश खताते. जवळजवळ सामना पूर्णपणे खुला केलेला आपण पाहतोय. 3 षटकारांमध्ये मात्र पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवत असताना पाहतोय. कृपेश खताते ऑन फायर. पहिल्या षटक 7 धावांचा आला होता आणि तदनंतर मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये 1-1 धाव आली होती आणि तदनंतर मात्र शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारून मात्र सामन्याचं चित्र पुरतं पालटवून लावलंय ते म्हणजे कृपेश खताते याने. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28 आणि आता फक्त 3 धावांची गरज असेल. ओमकार महाडिक आता येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 3 धावा मात्र डिपेंड करायच्या आहेत. करिश्मा जादू होईल का या मॅच मध्ये? कासेवाडी संघाचे समर्थक मात्र आता मात्र अपेक्षा करत असेल ओमकार काहीतरी जादू करेल आपल्या संघासाठी. 3 धावा डिफेंड करेल का? पहिला चेंडू उंच हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. लॉंग ऑन वरून जाऊन ऋतिक फील्ड करतोय परंतु 1 धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. जवळजवळ सामन्यातली फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे आणि बॅटिंग मार्कवर सज्ज आहे परत एकदा हॅट्रिक ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले तो म्हणजे कृपेश खताते. अप्रतिम पुढील होणारा फलंदाजी. सामना खामगाव वर्सेस गोडीगुम. दोन्ही संघांना मी विनंती करतो की त्यांनी तयार राहायचं आहे. आपल्याला सामने लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे, त्यासाठी तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. वन साइड हिरो कृपेश खताते खामगाव संघासाठी परत एकदा उंच उंच. इट्स अ बिग 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 हिट. षटकार. कृपेश याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. कृपेश याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर कृपेश याला कोणतीही आवश्यकता नाही की त्याने ऑलरेडी बॅक टू बॅक असे 6 मारून संघाला विजयी घोषित केले आहे. कृपेश याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे आणि गावचे युवा उद्योजक सुरेश लटके यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. या सामन्याचं सामनावीर कृपेश. कृपेश याला विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. खामगाव भिकू यांना विनंती करतो की त्यांनी आपले क्षेत्ररक्षक लवकर